365 दिवस आणि 365 चटण्या आणि कोशिंबिरीचे वेगवेगळे प्रकार. थोडक्यात डाव्या बाजूला, पानाच्या डाव्या बाजूला रोज उठून काय वेगळं वेगळं करायचं असा प्रश्न पडला असेल तर योग्य ठिकाणी तुम्ही आलेला आहात. बरं, तुम्हाला काय म्हणते, रेसिपी तर बघूच या, पण या शुक्रवारी दुपारी बरोबर 1:30 वाजता काहीतरी मस्त उपयुक्त घेऊन येत आहे. मला तर ते खूप लाईफसेवर आहे, युजफुल आहे. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही जर अचूक गेस केलं तर 5 लकी विनर्स काढणार आहे आणि तुम्हाला मस्त एखादं गिफ्ट घरपोच मिळेल. काय प्रॉडक्ट असेल हे कमेंट करून नक्की कळवा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आपले अस्सल मराठमोळे विस्मरणात गेलेले पदार्थ घरोघरी पोचले पाहिजे या हेतूने सुरू झालेला 2007चा मधुराज रेसिपीचा प्रवास इथवर आलेला आहे. आता हा आणखी जोमाने आणि ताकदीने पोचवायचा आहे, म्हणून या सिरीज आम्ही सुरू केल्यात 365 दिवस की तुम्ही भाज्या करू शकता आणि यामध्ये हे सगळं मराठमोळं असणार आहे. आपल्याला काय वाटतं, मराठी खाद्य संस्कृती म्हणजे शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी, फार फार तर काकडी टोमॅटोची कोशिंबीर, अजिबात नाही आहे. इतकी विविधता आहे. तर अशीच विविधता तुमच्याकरता, तुमच्या घरात येण्याकरता. बरं, नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेलच मला माहिती आहे. चला पटाकन सबस्क्राईब करा. आज आपण करतोय, अर्थातच उन्हाळा सुरू आहे, जस्ट सुरू होतोय आणि कैरीचा सीझन आहे. अशा कैऱ्या यायला कोवळ्या कोवळ्या कैऱ्या आत्ता येत आहेत. तर कोवळी कैरी घेऊन काय पदार्थ करू शकतो हे आपण बघतोय. मग एप्रिलच्या नंतर थोड्याशा अशा जाड सालीच्या राठ कैऱ्या यायला सुरुवात होते, ज्याची कोय आहे ती दाट आहे. त्या कैरी वापरून काय करायचं हेही आपण बघणार आहोत, हो की नाही? चला मग आता कैरीची तिखटी करूयात. नाही ऐकलं ना कधी नाव, कधी करूनही नसेल बघितली, मला माहिती आहे म्हणून तर दाखवत आहे. साहित्य आपण टप्प्यांमध्ये बघूयात. पहिले आपल्याला एक बेसिक वाटण लावायचं ते करायचंय. त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. 2 कैऱ्या इथे मी वापरणार आहे. तर 2 टेबलस्पून शेंगदाणे, तितकंच सुकं खोबऱ्याचा किस आणि अगदी अर्धा चमचा पांढरे तीळ. सगळ्यात आधी काय करायचं, शेंगदाणे घ्यायचे आणि हलकेसे भाजून घ्यायचे. मंद आचेवर भाजा, नाहीतर काय होईल, शेंगदाणे आत कच्चे राहतात आणि बाहेरून करपून जातात. अगदी वेगळ्या पद्धतीने ही तिखटी केली जाते आणि फ्रीजमध्ये 2 ते 3 आठवडे छान टिकते. रूम टेम्परेचरवर 3-4 दिवस, कारण शेंगदाणे आणि खोबरं आहे त्यामुळे रूम टेम्परेचरवर फार नाही टिकत. पण फ्रीजमध्ये जर ठेवली बरणीमध्ये भरून तर छान जाते. महिनाभर जरी म्हणलं तरी छान टिकते, बुरशी वगैरे नाही येत. शेंगदाणे हलकेसे भाजत आले, पूर्ण खरपूस नाही भाजले, थोडेसे एक 70% भाजून घेतलेत. आता यामध्ये हे पांढरे तीळही घालूयात, म्हणजे तीळही छान भाजले जातात. आता तीळ असे चटचट उडायला लागले, याचा अर्थ तीळ भाजले गेले. आता खोबरं. वाह, तर गॅस बंद करते, कारण ही कढईची उष्णता आहे, त्यामध्ये खोबरं भाजलं जातं. चालू ठेवलं तर करपलं जाईल. बघा, गेलं की नाही भाजलं. आता हे मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवूया. आता तिखटी करण्यासाठी आणखी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. 2 कैरी स्वच्छ धुवून अशा फोडी केल्यात, साल काढायची गरज नाही. 2 चमचे गूळ, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, मीठ, जिरपूड आणि काळं मीठ. आता इथे अगदी चमचाभर तेल गरम केलंय. तेल नाही घेतलं तरी काही हरकत नाही. यामध्ये हिंग, या तिखटीमध्ये ना वर्ण फोडणी घातली नाही जात. आता याला जी छान चव येते ती कढीपत्त्याचीच येते, त्यामुळे कढीपत्ता थोडा जास्त घालायचा. काय सुवास दरवळला. आणि कैरीच्या फोडी मिसळून घ्यायचं. यामध्ये मीठही घालूयात. काय सुवास दरवळतोय. आता यावर झाकण ठेवूयात आणि अंगच्याच पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं. वरचं पाणी काही घालायचं नाहीये.
मीठ घातलंय त्यामुळे कैरीला पाणी सुटतं आणि कैरी छान मुरते. बरं, तिखटी आहे आणि तिखट वापरणार नाही असं थोडीच होणार आहे. आपली मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची वापरणार आहोत. आणि गुड न्यूज इज आपले सगळे मसाले मधुराज रेसिपी club.com वरून ऑर्डर करू शकता. पण अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमेझॉनवर देखील हे आता उपलब्ध आहेत. चला, आता इथे 2 मिनिटं झाले. झाकण उघडून आहे ना मध्ये मध्ये अशी वाफवून घ्यायची, नाहीतर हे चिकटून बसेल बघा कडेला. वाह, आता चांगली एक 7-8 मिनिटं आणखी वाफ काढून घ्यायची. चला, इथे बरोबर आता 10 मिनिटं ही कैरी वाफवून घेतली. वा वा वा, छान शिजत आली आहे बघा, मस्त गाळ झाली आहे. क्या बात आहे. आता यामध्ये घालूयात आपलं मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर. याने ना पदार्थाला रंग छान येतो आणि चवही बदलत नाही. सो 2 कैरींसाठी 1 टेबलस्पून बॅडगी मिरची पावडर, जिरेपूड, काळं मीठ आणि गुळही मिसळूयात. मी आता गॅस बंद करते. आता ही कशी करतात तुम्हाला सांगते. याची भरड करतात आणि हे सगळं हातानेच चुरून घेतात. आता गॅस बंद केलाय. गुळ घातल्यानंतर जी कढईची उष्णता आहे त्यामध्ये हे सगळं एकजीव छान होतं. हे बघा, काहीच न करता किती छान झालंय एकजीव. आणि पाण्याचा एक थेंबही वापरला नाही. सुरेख रंग आलाय आणि टेक्स्चर बघा, आहा, नादच करायचं नाही. तुम्हाला सांगते, हे असंच जरी खाल्लं तरी छान लागेल. हे असंच रूम टेम्परेचरवर जरी ठेवलं ना, कारण यामध्ये पाणी नाही आहे, 1-1.5 महिना सहज जातो. आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 2-3 महिने छान टिकतं. चला, इथे हे कैरीचं मिश्रण थंड होतंय तोवर आपण हे भाजलेले शेंगदाणे, तीळ आणि खोबरे याचं वाटण करूयात. हे मिक्सरमध्ये काढण्याच्या ऐवजी खलबत्त्यात कुटून घेतलं तरी चालेल, पण मिक्सरला मी फिरवते. आता मिक्सरमध्ये फक्त भरड काढते. अगदी बारीक नका दळू, फक्त पल्स करायचं. येस, हे बघा, हे परफेक्ट झालं. चला, ही तयार भरड एका डिशमध्ये काढून घेऊयात. बघा, हे असं झालं पाहिजे. चला, आता याच मिक्सरच्या भांड्यात ही कैरीचं मिश्रण आहे याची भरड काढूयात. काय दिसतंय रसरशीत. वा, प्रेमात पडावं ना अशा रेसिपी आहेत बघा पारंपरिक. आता हे देखील मिक्सरमध्ये भरड काढून घ्यायचं. हे बघा, थोडंसं आणखी बारीक करून घेते. चला, हे छान वाटून तयार आहे. वाह, बहारदार रंग बघा, काय सुरेख आलाय. आता ही तिखटी या वाटणामध्ये काढायची. आता तुम्ही म्हणाल एकत्र फिरवलं तर काय हरकत आहे. एकत्र नाही फिरवायचं, हे नंतर कालवून घ्यायचं. आजीने सांगितलं ते ऐकायचं. आता हे हाताने चांगलं एकजीव करायचं. आणि यामध्ये कोथिंबीरही घालूयात. तिखटी तयार आहे. काय दिसते बहारदार. आणि तुम्हाला सांगते, याला फोडणी बिडणी काहीही नसतंय. बघा बघा, टेक्स्चर काय बहारदार आलंय, रंग कमाला आलाय आणि दिसतंय किती भन्नाट. हे पानाच्या डाव्या बाजूला लावायला अगदी परफेक्ट प्रकार आहे बघा. वा, ते खोबरं, तीळ, त्याचं ते टेक्स्चर, त्याची ती चव, ते दाताखाली आल्यावर त्याची येणारी चव, कैरीचा आंबट गोड तिखटपणा. Cloud9वर डायरेक्ट तुम्ही जाता ह्याची खात्री मी तुम्हाला देते. जाता जाता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच कमाल धमाल आणि अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.